पैल तोगे कावू कोकता है, पैल तोगे कावू कोकता है, शकून गे माये सांगतसे, किंवा शकून गे माये सांगत आहे. उडरे उडरे कावू तुझे सोन्याने मडवीन पाहू, पाहुणे पंढरी रावू घरा कै येती. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी. दुधे भरोनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांग गोठी विठो येईल काही. आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीची काळी शकून सांगे. पैल तोगे कावू कोकत आहे, शकून गे माये सांगतसे. ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुने, ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुने, भेटती पंढरी राणे शकून सांगे. पैल तोगे कावू कोकत आहे, शकून गे माये सांगतसे. विठ्ठला 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 विठ्ठला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं दिहुक्षेत्रनिवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयम्. संपाद्य ज्ञान च विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं त्वं. दयांचे केले स्मरण, ओ सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. बंदौ गुरुपद पदम परागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा. मंगल भवन अमंगलहारी, द्रवहु सो दशरथ जीर बिहारी. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरु देव की नाई. जय 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 हनुमान गुसाई. सिया राम माया सब जग जानी, सिया राम माया सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. सर्वांनी आपल्या पवित्र हाताने टाळी वाजवा आणि पवित्र मुखानं पवित्र भगवंताचं नामस्मरण क्षणभर पर्यंत करा. राजा राम राम राम, सीताराम राम राम. राजा राम राम राम, सीताराम राम राम. राम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम. 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 राजा राम राम राम,
राम राम. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगतसे. साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विठोबाचा प्राणसखा, त्रैलोक्याचं जीवन, श्रीमंत संत विश्वमाऊली जगत ज्ञानोबाराय या अभंगाद्वारे भगवत भेटी विषयीची उत्कटता व्यक्त करतायत. अभंग ज्ञानोबारायांचा आहे आणि या अभंगाद्वारे ज्ञानोबाराय श्री पांडुरंग परमात्मा भेटावा, त्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन व्हावं, या अतिउच्च असणाऱ्या बोधावरती अर्थात प्रतीक्षेवरती आहेत. समोरच्या झाडावरती एक कावळा ज्ञानोबारांनी पाहिला. मनामध्ये जो भाव आहे तो भाव ज्ञानोबा त्या कावळ्याबरोबर बोलू लागलेत. त्या कावळ्यालाच ज्ञानोबा विचारतात, हे कावळ्या, तू ज्या अर्थी या ठिकाणी झाडावरती बसून काव काव करतोय, आरवतोय, त्या अर्थी मला असं वाटतंय की हा मला शुभ शकून असावा. पहिलं तो गे कावू कोकत आहे असं वाटतंय, शकून गे माये सांगत असे, तो मला शकून सांगतोय असं वाटतंय. ज्ञानोबा कावळ्याला बोलतात, हे कावळ्या, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू, पाहुणे पंढरी रावू घरा कै येते. हे कावळ्या, तू जर मला हा शकून सांगितला आणि उडून गेलास तर मी तुझे पावलं सोन्याने मडवीन. ज्ञानोबारायांना कावळ्याने सांगितलं, का हो ज्ञानोबाराय, असं काय करता? सोन्याचं काय करायचं आम्हाला, सोने रुपये आम्हा मृत्यू केस. तो कावळा सुद्धा हुशार असावा. काय करायचं आम्हाला सोन्याचं, खाण्याकरता काही असेल तर द्या. ज्ञानोबाराय सांगतात, ठीक आहे, तुला आवडतं खाणं मी देतो. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडी त्याची गोडी सांग वेगी. माझ्या जीवापेक्षा आवडणारा जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे, तो परमात्मा येणार आहे की नाही अशी गोड बातमी मला तू सांग, मी दही आणि भात तुला देईल. त्या कावळ्याने सांगितलं असावं, ज्ञानोबाराया जाईल तिकडे आम्हाला दही आणि भात लोक देतात, दहावा असो पिंडदान असो, कुठेही गेलं की आम्हाला तेच देतात, त्यापेक्षा वेगळं काहीतरी द्या बाबा. ज्ञानोबाराय सांगतात, ठीक आहे, गावरान गाईचं दूध दुधे भरून वाटी लावीन तुझे ओठी, पण अट मात्र हीच आहे, सत्य सांग गोठी विठो येईल काही. वाटीभर दूध मी तुला देईल. कावळा म्हणतो, ज्ञानोबाराया मला ओठ असतील तर तुमच्या वाटीभर दुधाची मला गरज आहे, मला ओठच नाही, मला ते दूध पिता येईल कसं? खाण्याकरता काहीतरी द्या बाबा. ज्ञानोबाराय सांगतात, खाण्याकरता पाहिजे ना, मग आंबी या डहाळी फळे चुंबी रसाळी. समोर आंब्याचं झाड आहे, केशर आंब्याचं, सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी आंबे लागलेले आहेत. त्या झाडाला जा आणि त्या आंब्याचा स्वाद चाख, पण अट मात्र एवढीच आहे, आजीचे काळी शकून सांगे. ज्ञानोबाराय सांगतात, हे कावळ्या, माझ्या अंतःकरणातला भाव जाणून घे आणि तो पांडुरंग परमात्मा माझ्या घरी येईल का, माझ्या अंतःकरणामध्ये येईल का, मला तो दर्शन देईल का, तो निरोप मला तू सांग. ज्ञानदेव म्हणे, जाणीजे खुने भेटती पंढरी राणे शकून सांगे. पहिल तो गे कावू कोकत आहे, शकून गे माये सांगतसे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र असणाऱ्या श्री रामकृष्णाश्रम अर्थात विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोनेगाव या ठिकाणी सद्गुरु श्री स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी बंसी बाबा तांबे, वैकुंठवासी आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने माझे परम
प्रेमास्पद असणारे हरिभक्तिपरायण गुरुबंधू भगवानजी महाराज शास्त्रीजी यांच्या कुशल मार्गदर्शनाने पंचक्रोशीतील सर्व आदरणीय वंदनीय श्रोत्यांच्या परम उपस्थितीमध्ये अन्नदाते या वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज भक्त परिवाराच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोणेगाव चौफुला या आश्रमाच्या माध्यमातून जो संपूर्ण भक्त परिवार आहे त्या भक्त परिवाराच्या परम सहकार्यानं शास्त्री महाराजांच्या नियोजनानं आयोजनानं हा सप्ताह प्रतिवर्षी संपन्न होत असतो। या निमित्तानं आदरणीय आमचे शेषराव ताते आहेत, आमचे आदरणीय नामू ताते आहेत, शिवाजी भाऊ आहेत, इकडे लक्ष्मणराव नारायणराव आदरणीय महाराज आहेत, परशुराम महाराज, आदरणीय कानिपनाथ महाराज, पांडुरंग महाराज, विनेकरी दादा, छोटा विनेकरी, त्या गळ्यातल्या त्या दोरीला गाठ मारली तर बरं होईल, कारण विणं वाजवायला त्याला खाली हात थोडी गाठ मारते दोरीला। विनेकरी झाला लहान, विना झाला महान, पण खूप गोड दिसतंय। मला असं वाटतं नामदेव महाराज लहानपणी असेच असतील, आणि मी सुद्धा असंच होतो। लहान मुलाला तो फेटा, ते धोतर, ते शर्ट पाहिल्यानंतर एक गुजीरवाणं दिसतं। पांडुरंग परमात्मा देखील कसा आहे, ठाईचाची काळा अनादि बहु काळा। भगवान परमात्मा काळा आहे आणि आपण सगळे त्या परमात्म्याचे रूप आहोत। या निमित्तानं या ठिकाणी हा भक्ती उत्सव नेहमीप्रमाणे प्रतिवर्षी संपन्न होत असतो। आदरणीय आमच्या शास्त्री महाराजांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा सेवेचा योग, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी येतो। आम्ही आमचं परम भाग्य समजतो की शास्त्री महाराज वैकुंठवासी काळे गुरुजींच्या नंतर हा संपूर्ण या ठिकाणचा भक्तीचा मळा आदरणीय महाराजांनी तो फुलवला। आज या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होते आदरणीय वैकुंठवासी भाऊंची। पेटीकडे पाहिल्यानंतर ती पेटी सांगते आम्हाला की भाऊ नाही, आज भाऊ जरी नसतील तरी भाऊंच्या आठवणी तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे। गुरुवर्य वैकुंठवासी बन्सी बाबा असतील, गुरुवर्य वैकुंठवासी काळे गुरुजी असतील, एकूण सर्व संत महंतांच्या सेवेचा योग भाऊंच्या जीवनामध्ये आला। अखंड भजन केलं भाऊंनी आयुष्यभरपर्यंत। त्या गवळणी, त्या चौचरणी निळोबारायांच्या गवळणी असतील, काकडा भजन असेल, नाटाचे अभंग असतील, त्या अलौकिक असणाऱ्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या त्या चाली ज्या बीड परिसरामध्ये गायला जातात, त्याच चाली वैकुंठवासी गुरुजींनी आपल्या परिसरामध्ये आणल्या आणि भाऊंच्या माध्यमातून, घावटे नानांच्या माध्यमातून, या गायक वादकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या चाली पोहोचल्यात। खूप मोठं योगदान या जुन्या मंडळींचं आपल्याकरता आहे। म्हणून सर्व जुन्या नव्या आदरणीय वंदनीय भाविक भक्तांना वंदन करतो आणि अल्पमतीप्रमाणे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। इलतोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगतसे। ज्ञानोबाराय आपल्या अंतकरणातील उत्कट भाव व्यक्त करतायत। अर्थात भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं, भगवान परमात्म्याची भेट व्हावी, भगवान परमात्म्याचं मिलन व्हावं, या अतिउच्च शिखरावरती भक्ती क्षेत्रातली ही अत्यंत उंच अवस्था आहे। भगवान परमात्म्याची भक्ती म्हटलं, याच्यामध्ये विशिष्ट अशा स्वरूपाच्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत। जशा आपण विचार करू गेलो, योगाचे 8 अंग आहेत, यम नियम आसन प्राणायाम इत्यादी करून। ज्ञानाच्या देखील 7 भूमिका आहेत, सुवेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वाप्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा। तशा भक्ती क्षेत्रामध्ये देखील काही अवस्था सांगितलेल्या आहेत। एक आहे पूर्व रागाची अवस्था, एक आहे मिलन रागातली अवस्था, आणि एक आहे विरह रागातली अवस्था। विठ्ठला 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 विठ्ठला। प्रस्तुतचा जो
अभंग आहे तो अभंग विरह रागातल्या अवस्थेतील आहे. ज्ञानोबारायांना भगवत दर्शन झालेलं आहे, पण भगवत दर्शन झाल्यानंतरही तो परमात्मा पुन्हा पुन्हा भेटावा, पुन्हा पुन्हा त्याचं दर्शन व्हावं, पुन्हा पुन्हा त्याचा निरोप यावा, पुन्हा पुन्हा भगवान परमात्म्याच्या विग्रहाचं आपल्याला दर्शन व्हावं, अशी अंतःकरणातली तीव्र इच्छा विरह रागातली अवस्था आहे. भक्ती क्षेत्र असेल याच्यामध्ये अवस्थेला किंमत आहे आणि व्यवहारामध्ये व्यवस्थेला किंमत आहे. दोन गोष्टी दोन बाजूला आहे. प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, भौतिकामध्ये व्यवस्थेला किंमत आहे आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये अवस्थेला किंमत आहे. व्यवस्था महत्वाची की अवस्था महत्वाची? बोला ना. मग व्यवस्था कशी असली तर चालेल का? व्यवस्था ही त्या मानानं टामटुमीमध्ये असली पाहिजे. असं म्हणतात, अन्न, वस्त्र, निवारा. मानवी विग्रह, मानवी देह म्हटलं की त्या देहाला या तीन गोष्टी मूलभूत गरजेच्या आहे. जरी झाला संन्यासी मध्यान्नासी, गोळाभर अन्न पोटामध्ये पाहिजे. भूके पेट भजन न हो. भूक जर लागलेली असेल तर भजनावरती चित्त लागत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टी असल्या पाहिजेत. पोटामध्ये अन्न असलं पाहिजे, अंगभर कपडा असला पाहिजे, तो भारी असला पाहिजे की हलका असला पाहिजे, ज्याचं त्याने ठरवायचंय. आणि निवारा असलं पाहिजे. आश्रमाशी स्थान, कोपी, गुहा किंवा बंगला, नाही तर मग आणखी हवेली, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार या व्यवस्था आहेत. घर असलं पाहिजे. आधी प्रपंच करावा नेटका, दिसू देऊ नये फाटका. आपला प्रपंच फाटका नसावा, आपल्या मुलांचे कपडे फाटके नसावेत, त्याच्याही पेक्षा आपले स्वतःचे आणि आपल्या परिवाराचे विचार फाटके नसावेत. अलीकडे माणसं व्यवस्थेने खूप चांगले आहेत, पण विचारानं फाटके लोक आहेत. अत्यंत संकुचित विचारानं आयुष्यभर जीवन जगतात माणसं, अत्यंत संकुचित. त्या उंबऱ्यामध्ये एक किडा असतो. उंबरामध्ये त्या उंबऱ्यातल्या किड्याला असं वाटत असतं की मी जो या उंबरामध्ये राहतो एवढंच विश्व आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी गोविंद बाबा एक उदाहरण सांगायचे बेंडकीचं. बरोबर तात्या? ते बेंडकीचं पिल्लू म्हणे कुठेतरी फिरायला गेलं, त्यानं बैल पाहिला. कोणी? बेंडकीच्या पिलानं. ते पळतच आलं. आई, आई नाही, मम्मी. मम्मी कळतंय अलीकडे, आई कळत नाही. मम्मी, काय रे बाळा? मी भला मोठा प्राणी पाहिला म्हणे. किती मोठा? आई, काय वर्णन करावं, भला मोठा होता. मग आईनं आपलं अंग फुगवलं. एवढा होता का? त्याने सांगितलं नाही, एवढं तर त्याच्या पायाचं खूर नव्हतं. ते म्हणलं असं. तिनं अजून अंग फुगवलं. मी तिथंच होतो पाहायला. अजून अंग फुल. मला सांगा, त्या बेंडकीनं किती अंग फुलवलं म्हणजे ती बैल होईल? तसं आपण स्वतःचं आणि स्वतःच्या जीवनाचं कितीही जरी वैभवशाली वर्णन केलं तरी आपण सर्व जगाला नाही पुरू शकत. विठ्ठला म्हणून संकोच निकाय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आपण संकोचित जीवन जगायचं नाही. ज्ञानोबाराय सांगतात, विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. तालुक्याच्या बाहेर, भाषाच्या बाहेर, आपल्या प्रांताच्या बाहेर अनेक पद्धतीचं जग आहे. त्या जगाचा विचार आपल्याकडून झाला पाहिजे. कुठेतरी ऐकलं मी, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरविराने, जावो लांडुनिया सरिता पाखरा सोडी
सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा. आपण ज्या वेळेला संकुचित होतो ना त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. आपले विचार फाटके नसावे, आपला आचार फाटका नसावा, आपलं जीवन फाटकं नसावं, आपलं सगळं जीवन वैभवशाली असावं, व्यापक असावं. आपली व्यवस्था आणि आपली अवस्था संत भगवंत संप्रदाय सांगेल त्या पद्धतीने असावे. म्हणून व्यवस्थेपेक्षाही अवस्था महत्वाची आहे. घरदार बंगला गाडी व्यवस्था सगळी असली पाहिजे, पण याच्याही पेक्षा व्यवस्था महत्वाची आहे. आता मी या ठिकाणी कीर्तनाला आलो, आपण सगळे ऐकण्याकरता आलात. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे याच्याकरता माईक सिस्टीमची दळेभाऊंची काय आहे, माईकची व्यवस्था आहे. माझ्या कीर्तनाकरता मृदंग चांगला वाजला पाहिजे म्हणून 2 मृदंगाचार्यांची ही व्यवस्था. आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी ऊन वारा थंडी यापासून रक्षण झालं पाहिजे याच्याकरता सभा मंडपाची व्यवस्था. सुंदर पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाला रूप आलं पाहिजे. सगळी टाळकरी मंडळी जमली पाहिजे याच्याकरता, या टाळकऱ्यांच्या करता बैठक व्यवस्था. कीर्तन झाल्यानंतर आपल्या सर्वांना भूका लागणार आहेत म्हणून जेवण्याची व्यवस्था. या सगळ्या व्यवस्था आहेत. पण हे सगळं करत असताना यातून भजनाच्या रूपानं आपल्या अंतःकरणामध्ये भगवत भेटीविषयी भगवत प्रेमाविषयी काहीतरी बोध निर्माण व्हावा, काहीतरी ओढ निर्माण व्हावी, ही खरी झाली ही अवस्था. आणि या अवस्थेवरती जाण्याकरता हा सगळा खटाटोप करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला हे सगळं करून जर ते होत नसेल आणि मग त्याला किंमत किती आहे, 0 किंमत आहे. उलट हे नसेल आणि ते असेल मग ते भरभरून अशा स्वरूपाचं आहे. जुन्या काळच्या लोकांचा जर विचार केला, गेल्या हजारो वर्षापासून भजन कीर्तन ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आठवतं आपल्याला जुन्या काळामध्ये या सगळ्या जुन्या लोकांनी अनुभवलं. माईक नसायचा, उघड्यावरती कीर्तन करावं लागायचं. येण्या जाण्याची काही व्यवस्था नव्हती, जेवणा खाण्याची व्यवस्था नव्हती. सगळी व्यवस्था नसताना त्यांनी भजन टिकवलं. त्यांनी ही परमार्थाचं पूर्ण अशा स्वरूपाचं स्वरूप बदलू दिलं नाही, टिकून ठेवलं. आज किती व्यवस्था झाली आपल्याला. एका कीर्तनामध्ये किती माईक आहे तरी रती माईक अलीकडे दुःखाची जनिती. आता इथं दळे भाऊ आहेत म्हणून काही अडचण नाही. मी आता परवा दिवशी त्या साकूर मांडव्याला गेलो होतो. महाराजांना सांगितलं मी, अरे राम राम, मला तर उभे उभे चक्कर यायला लागली. एवढा आवाज. मी म्हणायचं बाबा कमी कर. मी कमी करायचा, पण तिकडून लगेच वाढव. गाणारे पट्टीचे होते. राम 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 बोललं तर राग येतो. काय करणार, अवस्था राहिली कुठं. आज आपण पाहतो किती बाजार भरलाय. बोलू नये असं वाटतं पण आल्याशिवाय राहत नाही. हा बाजार महत्वाचा नाही. अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानी मिळायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असली पाहिजे. नाही कोण म्हणतं, पण त्या व्यवस्थेपेक्षा अवस्था महत्वाची आहे. आणि ती अवस्था आमच्या संतांची झाली आणि त्या संतांनी ती अवस्था आपल्याला सांगितली आणि ती आपली व्हावी याच्याकरता संतांचा प्रयत्न आहे. पहिली अवस्था आहे पूर्व रागाची अवस्था. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पदार्थाचं, एखाद्या वस्तूचं वर्णन ऐकलं, वर्णनावरून त्या वस्तूविषयी, पदार्थाविषयी, व्यक्तीविषयी अंतःकरणामध्ये अनुराग निर्माण होणं, याला म्हणतात पूर्व रागाची अवस्था. छोटस उदाहरण, रुक्मिणी आईसाहेबांना भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन ऐकलं देव ब्राह्मणाच्या माध्यमातून, आणि त्या भगवान कृष्णाला रुक्मिणी आईसाहेबांनं मनातल्या मनामध्ये वरलं, माझा पती भगवान कृष्ण परमात्मा असावा. रुक्मिणी साहेबांना मनातल्या मनात ठरवलं की माझ्या लायक
या ब्रह्मांडामध्ये कोण असेल तर केवळ आणि केवळ भगवान कृष्ण परमात्मा मला पती म्हणून लाभावा. स्वतःची मुलगी उपवर झाली, रुक्मिणी साहेब उपवर झाल्या. रुक्मिणीच्या वडिलांनी विचार केला, आता ही जी माझी अत्यंत देखणी सुंदर कन्या आहे मी कोणाला देऊ. विचार करू लागले, सारखा विचार करतात रुक्मिणीचे वडील. काय नाव त्यांचं? रुक्मिणीचे पप्पा. रुक्मिणीचे पप्पा काय नाव त्यांचं? आपण ऐकतो पण विसरून जातो. राजा आले का? राजा भीमक रुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुना गुना नृपवरा कवना शिव्या. मी काय लग्न लावायला उभा नाही, तुम्हाला फक्त आठवण करून दिली. हे मला सुद्धा जास्त येतं, पण गुरुवर्य घोलेबाबांनी सांगितलं असलं काही करायचं नाही, नाही तर मी केव्हा स्टार झालो असतो. महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. 2001 सालीच मी टीव्हीवरती कीर्तन केलंय. जाऊ द्या, आपलं सांगू नाही म्हणतात. काय चाललं आपलं? भीमकाच्या अंतःकरणामध्ये चिंता लागली, ही कन्या देऊ कोणाला. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे कृष्ण परमात्म्यासारखा हिला पती कोण आहे. रुक्मिणीच्या मनामध्ये कृष्ण आहे, राजा भीमकाच्या मनामध्ये जावई म्हणून कृष्ण आहे. पण तिथं एक दुसऱ्या पॅनलचा होता, रुक्मिणीचा भाऊ, त्याचं नाव रुक्मया. तो काही माळकरी टाळकरी नव्हता, तो याच्यातला होता, आषाढी अमावस्यावाला, खाऊन पिऊन सुखी. तो कीर्तनाला येत होता आणि तमाशाला जात होता. आषाढी अमावस्या साजर करीत होता, श्रावणामध्ये हब हब होत होता. डबल इंजिन की गाडी. त्यानं विचार केला, माझी ही अत्यंत देखणी बहीण काळ्या कृष्णाला, तो कृष्णाला देव मानतच नव्हता. असे बरेच होते त्या काळामध्ये, देवाला देव मानत नव्हते. दुर्योधन, दुःशासन, अनेक अनेक कौरवामध्ये बरेच बाकी इतरही होते. जरासंध आदी करून शिशुपाल, हा तसा रुक्मया त्या पॅनलचा होता. त्यानं सांगितलं काळा कृष्ण, अरे त्याच्या बापाचाही पत्ता नाही. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. अरे त्याच्या बापाचाच पत्ता नाही, कुळाचाच पत्ता नाही, याला बहीण द्यायची कशी. त्यानं सांगितलं नाही, माझी ही बहीण मी शिशुपालाला देणार. त्यानं लग्न ठरवलं बापाला न विचारता. त्या काळातही होतं तसं, बापाला विचारायचं नाही. पत्रिका छापल्या, पत्रिका वाटप सुद्धा सुरू झाली. मी त्याच्यावरच होतो पत्रिका वाटायला रुक्मया बरोबर. लग्न मंडप सजू लागला, पक्वान्न शिजू लागलं. लग्न तिथी जवळ आली. जशी जशी लग्न तिथी जवळ येऊ लागली तशी तशी नवरीची तब्येत बिघडली. अंगामध्ये ताप भरलेला आहे रुक्मिणी साहेबाच्या. मला पूर्व रागा करता बोलायचं आहे. रुक्मिणी साहेब डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि विचार करू लागल्या, हा देह जर भगवान कृष्ण परमात्म्याला समर्पित होत नसेल तर जगायचं कशा करता. कृष्णे वेधिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये. कृष्णे वेधिले न लावा चंदनू न घाला विंजन वारा. अनेक अनेक पद्धतीचे उपाय त्या ठिकाणी त्या सखी करू लागल्या. पण त्या रुक्मिणी सांगितलं, काही करू नका, नका काही उपचार करू माझ्या शरीराला काही जरी उपचार केला तरी उपयोग होणार नाही. कारण नंदनंदनू भगवान कृष्ण परमात्मा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला स्थिरता लाभणार नाही. याला म्हणतात पूर्व रागाची अवस्था. पूर्व रागाच्या अवस्थेतून मिलन रागातली अवस्था प्राप्त होत असते. अत्यंत उत्कट असणारा भाव रुक्मिणी साहेबानं पत्राद्वारे भगवान कृष्ण परमात्म्याला पाठवला. जगातलं पहिलं पत्र पाठवलेलं आहे नवरीनं नवरदेवाला.
आपण रुक्मिणी स्वयंवराचा पहिलं पत्र आहे जगातलं. भगवान कृष्ण परमात्म्याने भाव जाणला आणि प्रत्यक्ष परमात्मा आले आणि रुक्मिणी साहेबाचं पाणी ग्रहण केलं. रुक्मिणी साहेब भगवान कृष्ण परमात्म्याचं मिलन झालं. अर्थात मिलन राग, पूर्व रागाच्या अवस्थेतून मिलन रागातली अवस्था. गवळणीच्या बाबतीतही हीच घटना आहे. जोपर्यंत भगवान कृष्ण परमात्मा भेटत नव्हता तोपर्यंत कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. एकदा तो परमात्मा भेटल्यानंतर पुन्हा तो परमात्मा भेटावा याच्या करता अंतकरणामध्ये जो भाव निर्माण होतो त्याला विरह लागतली अवस्था म्हणतात. तो मज व्हावा, 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 तो मज व्हावा. वेळोवेळा भावा, वेळोवेळा भावा, पांडुरंग तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. शिवमाऊली ज्ञानोबाराय भगवत दर्शन करतायत. परमात्मा दर्शन होतंय ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय देवाला पाहतात. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा देखिला देखिला माय देवांचा देवो, विठ्ठला संदेव निमाले तुझे पद, देखिला देखिला माय देवाचा देवो, देखिला देखिला देवा आदिदेव बरवा, समाधान जीवा पाहता वाटे की माय देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपू लागे माये, असेन धनिवरी आपुले आहे. याचा अर्थ परमात्मा दर्शन झालंय. किती गोड आहे. आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. असा अलौकिक परमात्मा ज्ञानोबारायांनी पाहिला. आणि एकदा पाहिलेला परमात्मा एकदा पाहून जमत नाही. आपणही जातो बारीला उभं राहतो, ते झाड कानोपात्राचं झाड तिथपर्यंत जातो, पायऱ्या उतरून मग थोडं उजव्या हाताला वळतो, तो गारगोटे गणपती पाहतो. थोडं पुढे गेलो की गार हवा येते. त्या दरवाजामध्ये भला मोठा फॅन आहे. हवा लागली की सगळ्यांना, तिथलं सांगतोय मी. गार हवा लागली की जरा बरं वाटतं. गर्दीतून बाहेर येतो माणूस. थोडं पुढे गेलो की अशी जाळी, इकडच्या बाजूनी मुखदर्शनाची बारी, लोक दर्शन घेतात. डाव्या बाजूला असे गरुड खांब वगैरे. आपण थोडं पुढे जातो. भगवंत असं इकडे राहतो डाव्या हाताला आपल्या. आपण थोडं पुढे जातो मग डाव्या बाजूला वळतो. बरोबर. डाव्या बाजूला वळल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला वळायचंय. तिथे एक बॉक्स आहे काचेचा. त्याच्यामध्ये काय आहे? वेद ठेवलेले आहेत. आहे ना वेद? पाहिले ना सगळ्यांनी? बरं, पाहिले. थोडं आपण पुढे डाव्या बाजूला गेलं मग तिथं पादुका आहेत. त्या पादुकाचं आपण काय करतो? दर्शन घेतो. घेतलं दर्शन. आणि थोडं पुढे गेलो की डाव्या हाताला काय लागली? हा, डाव्या हाताला काय लागली? साखळी.
साखळी म्हणजे तुम्ही बरोबर आले. साखळी लागली. साखळी डाव्या बाजूला हाताला लागल्याबरोबर समोर पांडुरंग परमात्मा दिसला. एक 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 माणूस करत करत आपण थेट पांडुरंगापर्यंत आता पोहोचणार, त्याचं दर्शन घेणार. तेवढ्यामध्ये आपल्या ध्यानात आलं, अरे तो पोलीस आहे, आपल्याला उचलून बाहेर फेकतोय. मग काही करू नका, तुम्हाला एक आयडिया सांगतो. फक्त एक 500ची नोट अशी वर करायची आणि खाली दाबायची, एवढं करा फक्त. तुम्हाला 2 मिनिटं मिळालेच म्हणून समजा. अशी वर करायची आणि खाली करायची. त्या पुजाऱ्याने पाहिली पाहिजे असं करायचं. आणि मग आपल्या पुढचा मनुष्य थोडा जाऊ द्यायचा, थोडं थांबायचं तिथं. तो जाऊ दिला की लगेच पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवायचं. पुंडलिक वरदा हरिठल श्रीनाथ पंढरीनाथ भगवान की जय. भाग गेला शिन गेला. देवाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं. काही वेळ आपल्याला क्षणभर मिळाला, आनंद वाटला. फुल वाहिलं, पान वाहिलं, काय असेल. आपण बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तिथेही तो पोलीस असतो. आणि मग तिथं एक नरसिंहाचं छोटस हे आहे, खांबावरती नरसिंह कोरलेला आहे ना. आणि त्या नरसिंहाचं आपण दर्शन घेतो. थोडं पुढे गेलं मोकळ्या पटांगणामध्ये गरुड खांबाजवळ आपण कान धरून काय करतो, उड्या मारतो आणि लोटांगण घालतो. आता बाहेर पडायचंय, पण पुन्हा आपण काय करतो, पुन्हा तो परमात्मा दिसतो का नाही अशी वर टाचा करून पाहतो. पुन्हा 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 परमात्म्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. कारण एकदा पाहिलेला परमात्मा आम्ही आता आमच्या संसारामध्ये जाणार आहोत. आम्ही निंबारीला जाऊ, नेवासा परिसरात जाऊ. हा पांडुरंग पुन्हा डोळ्याने दिसेल की नाही सांगता येणार नाही. पुन्हा वारी आपल्याकडून घडेल की नाही, कारण क्षणभंगूर नाही भरवसा. या न्यायानं आपल्याला असं वाटतं पुन्हा तो दिसेल का, पुन्हा भेटेल का. पुन्हा पुन्हा आपण त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. जर ही आपली अवस्था आहे तर माझे ज्ञानोबराय किती उच्च टोकाला पोहोचलेले आहेत. ज्ञानोबरायांच्या बरोबर पांडुरंग परमात्मा बोलायचा. त्या पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतरही तो परमात्मा पुन्हा 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 भेटावा अशी ज्ञानोबरायांच्या मनामध्ये भाव असल्या कारणानं एक दिवस सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबराय आपल्या झोपडीच्या समोर बसलेले आहेत. कोवळं ऊन पडलेलं आहे. मुक्ताबाई कुठंतरी पाण्याण्याकरता गेली. सोपन काका काहीतरी काड्या गोळा करतात स्वयंपाक करण्याकरता, काही रांधण करण्याकरता. निवृत्तीनाथ महाराज एकांतामध्ये भगवत चिंतन करतायत आणि ज्ञानोबराय त्या झोपडीच्या समोर बसलेल्या आहेत. कोवळं ऊन पडलेलं आहे आणि पलीकडच्या झाडावरती एक कावळा बसलेला आहे. ज्ञानोबरायांच्या मनामध्ये अलौकिक भाव आहे. बेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. बेटी लागी जीवा लागली से आस. ज्ञानोबरायांना काही आवडत नाही आता, एकमेव भगवान आवडतोय. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझा वाचोनी केशवा, अनुनावडे वो जीवे अनुसरलीये. अजून का नये पहिलं विळाची विळ अंगणी उभी ठेलीये. ज्ञानोबराय सारखी त्या परमात्म्याची वाट पाहतात. मनामध्ये तोच भाव आहे. आणि सांगू, जे आतमध्ये आहे ते बाहेर उमटल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरायांनी त्या कावळ्याचा काव काव आवाज ऐकला आणि थेट संवाद साधला. पहिलं चरण, पहिलं तो गे काऊ कोकताय, पहिलं तो गे काऊ कोकताय, पहिलं तो गाव कोकताय, पहिलं तो गाव कोकताय, पहिलं तो गे काऊ कोकताय, पहिलं तो गे काऊ कोकताय, पहिलं तो गे काऊ कोकताय. शकून गे माये सांगताय सांगताय सांगताय, शकून गे माये सांगताय सांगताय सांगताय. पहिलं तो गे गाव कोकताय, पहिलं तो गे गाव कोकताय, शकून गे माये सांगता कोकताय, पहिलं
कावू कोकता हे शकून गे माये सांगता हे. ज्ञानोबारांनी त्या कावळ्याचं आरवून ऐकलं आणि कावळ्याकडे पाहतायत. पहिलं बाजूला पलीकडच्या तीरावरती म्हणा, पलीकडच्या बाजूला एक झाड असावं आणि त्या झाडावरती कावळा बसलेला आहे आणि कावळा आरवू लागला. ज्ञानोबा विचार करतात, ज्या अर्थी हा कावळा आरवू लागलाय त्या अर्थी शुभ शकून असावा. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये काही शुभ शकून आहेत, काही अपशकून आहेत. व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहतो काही प्राण्यांच्या द्वारे अपशकून आहे, शुभ शकून आहेत. निसर्गाच्या द्वारे शुभ शकून आहेत, अपशकून आहे. माणसाच्या द्वारे शुभ शकून आहेत, अपशकून आहेत. शकून मानलेला आहे आपण. त्यातल्या त्यात कावळा आपल्या दरवाजासमोर येऊन जर सकाळी सकाळी आरवू लागला तर आमच्या माऊल्या काय म्हणतात, कोणीतरी कोणीतरी तात्या येणार येणार, कोणीतरी येणार, पाहुणा येणार. आणि त्यातल्या त्यात माहेरचा पाहुणा यावा. कालच लाडकी बहीण झाली, रक्षाबंधन. लाडकी बहीण, बहिणीला असं वाटतं माझा भाऊ तरी यावा, माझे वडील तरी यावे, माझ्या घरचा माझ्या माहेरचा गडी तरी यावा, कोणीतरी माझ्या माहेरचं कुत्र जरी आलं तरी चालेल. त्या कुत्र्याला कोणी काही म्हणायचं नाही, त्याला हाड सुद्धा म्हणायचं नाही. त्या कुत्र्याला हाड सुद्धा म्हणायचं नाही, त्या कुत्र्याला म्हणायचं हाडा ना असं म्हणायचं, हाड नाही म्हणायचं त्याला. माहेरचं कुत्र जरी आलं तर गोड वाटत असतं, शुभ शकून मानला जातो. आपण कुठंतरी सोयरीक जमवायला चाललो, मुलगा पाहायला चाललो, मुंगूत जर आडवं गेलं तर आपण काय म्हणतो, शुभ शकून आहे. एखादी सुवासीन समोरून भरलेला हांडा घेऊन आली तर आपण काय करतो, त्या हांड्यामध्ये 2000ची नोट टाकतो, बरोबर आहे, 4 आणि 8 आणि काहीतरी टाकतो. शुभ शकून मानला गेला. आपण सोयरीक मुलगा पाहण्याकरता चाललो आणि मांजरच आडवी गेली, मग आपण म्हणतो नाही जमणार. आता काय झालं, अपशकून झाला. कारण काय झालं, मांजर आडवी गेली. तसं मांजर आपल्याला आडवी नाही गेली, आपणच मांजरीला आडवं गेलोय. एकदा काय झालं, ती मांजरच सोयरीक पाहण्याकरता निघाली, तिच्या मुलीकरता, मुलगा पाहण्याकरता. बोक्का घरीच होता. मांजर अलीकडच्या काळामध्ये मांजरी सोयरीकी जमवतात, आमच्या तिकडचं सांगतो. बोक्की आपल्या निवांत राहतात. ती म्हणते मी म्हणेल तसं, बाकी तुम्ही डोकं चालवू नका. तिच्या आता सगळे आपल्याच हातात आलंय, त्याला इलाज नाही. कारण मुख्यमंत्र्याची बहीण ती निघाली सोयरीक पाहण्याकरता, तिला माणूस आडवा गेला, पाठीमागं आली ती. बोक्याने विचारलं, म्हणले काय ग, गेली होती सोयरीक पाहण्याकरता, मुलगा पाहण्याकरता, आपल्या मुलीकरता, आणि मग तू मधूनच माग आली. त्या मांजरीने सांगितलं अपशकून झाला. म्हणजे काय झालं, म्हणजे माणूस आडवा गेला. जसं आपल्याला इतर प्राण्यांचा अपशकून होतो, कधी काळी थोडा विचार करा, आपलाही त्या इतर प्राण्यांना अपशकून होत असेल. आपण इतर प्राण्यांना जगणंच मुश्किल करून ठेवलंय. आपण भूताला घाबरतो, पण भूत सुद्धा आपल्याला घाबरतात. संत मुरारी बापू यांनी एकदा सांगितलं, एकदा भूत आणि त्या भूता शेजारी त्या भूतिनीचं मूल खेळत होतं, छोट भूत. त्या भूतिनीनं सांगितलं, बाळा लांब खेळायला जाऊ नको, इथं जवळ खेळ. लांब खेळायला जाऊ नको, तिकडं माणसं आहेत, इथं जवळ खेळ. कोण म्हणतं, भूतीन. म्हणजे भूतीन तिच्या पिलाला सांगते लांब खेळायला जाऊ नको, तिकडं कोण आहेत, माणसं आहेत. म्हणजे तिच्या दृष्टीने भूतापेक्षा आपलं माणसापेक्षा भूत बरे. अलीकडचा काळ असाच झाला महाराज. माणूस नाही राहिला, माणूस सैतान बनलाय आता. आज आपण दररोज बातम्या वाचतोय, लहान लहान मुलींच्यावरती अत्याचार होतात, हॉस्पिटलमध्ये अत्याचार होतात, शाळेमध्ये अत्याचार होतात, रस्त्याने चालत असताना संध्याकाळ झाली की अनाचार अत्याचार माजला गेला. आता याला पायबंद कोण घालणार, कोणी पायबंद घालू शकणार नाही शिवाय परमात्म्याच्या. तो परमात्मा ज्या वेळेला येईल, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मला अपशकुनाबद्दल सांगायचं आहे. काही शकून आहेत, काही अपशकून आहे. तसा कावळा हा शुभ शकून मानला गेला. कावळ्याचं आणि ज्ञानोबारायांचं जरा चांगलं जमतंय. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांनी कावळ्याला मला वाटतं 2-3 वेळेला आणलं भाऊ.
वयसा एकची बुबुळ दोहीकडे, डोळा चाळीता अपाडे. कावळ्याला बुबुळ किती रे बाळा? तुला काय माहिती? कावळ्याला बुबुळ किती? एकच बुबुळ आहे, पण ते दोन्हीकडे फिरवत आहे. एक बुबुळ कोणी फोडलंय? प्रभू रामचंद्राने फोडलंय. ते जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. ते दहाव्याच्या वेळेला आपण बऱ्याच वेळेला पाहिलं. कावळा ज्ञानोबा पुन्हा त्या कावळ्याला आणतात. निंब निंबोळिया मोडून आला, तरी तो कावळ्याशी सुकाळू झाला. दुसरी वेळ अजून एक ज्ञानोबरायांनी आणलं एकदा त्या कावळ्याला. द्राक्ष रसा, आंबर रसा, पुढे तोंड सडे, वायसा म्हणजे कावळा. एकदा द्राक्षे पिकले, आंबे पिकले, लिंबोळ्या पिकल्या असं म्हणतात. त्या कावळ्याचं तोंड येतं. ज्ञानोबरायांना काय माहिती बाबा, काय सूक्ष्म दर्शन आहे ज्ञानोबरायांचं. किडा, मुंगी, पाखरू, गाई, वासरू, किडे या सगळ्यांचं सूक्ष्म चिंतन माझे ज्ञानोबराय करतात. त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतात. मुंगी के पाव में घुंगरू बजत है, वही अल्लाह सुनता है. आता मुंगी केवढी, त्या मुंगीचा पाय केवढा, त्याचं घुंगरू केवढं, आणि त्या घुंगराचा आवाज किती, तो परमात्मा ऐकतो. आणि ज्ञानोबा हे परमात्मा स्वरूपच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानोबारांनी त्या कावळ्याला अनेक वेळेला आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आणलं, आपल्या वाङ्मयामध्ये आणलंय. ज्ञानोबारांना तो शुभ शकुन म्हटला. जगद्गुरु तुकोबरायांनी देखील शकुनाचं वर्णन केलेलं आहे. डावा डोळा लवे उजवी स्फुरत से बाहे, उजवी स्फुरत से बाहे. पुरुषांच्या करता डावा डोळा लवणे आणि उजवी स्फुरत से बाहे. डावा डोळा माणसं म्हणतात डोळा, हे तुम्हाला कळलं आता, काय अडचण नाही. ते काय कीर्तनात म्हणायचं नसतं. तो डावा डोळा जर लवायला लागला, उडायला लागला आणि उजवा हाताचा स्फुरायला लागला, पुरुषांच्या करता म्हणतात शुभ शकुन आहे. आणि महिलांच्या करता उजवा डोळा आणि डावा हात असा स्फुरायला लागला, उडायला लागला की शुभ शकुन आहे. डावा डोळा लवे उजवी स्फुरत से बाहे. पण हे 2-5 मिनिटावर करता. डावा डोळा लवायला लागला, उजवा हात असा स्फुरायला लागला, हा शुभ शकुन माना. पण एक 5 मिनिट 2 मिनिटं, नाही तर अर्धा तास, 1 तास जर हात उडायला लागला ना, दवाखान्यामध्ये जा. एखाद्या वेळेला अर्धांग व्हायचं, झटका येण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगाल नंदकिशोर महाराजांनी सांगितलं हात उडायला चांगला राहतो, मग चालू द्या. असं जमणार नाही, ते माझ्यावरती येईल सगळं. मला मुद्दा सांगायचा आहे, हा शुभ शकुन आहे. रामचरित मानस मध्ये असं वर्णन केलेलं आहे. सीता माता प्रभू रामाबरोबर लग्न करण्याच्या अगोदर गौरी पूजना करता आईने पाठवलं, सीते जा गौरी वंदना करून ये. त्याच वेळेला भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी फुलं तोडण्याकरता आलेले होते. तेही अवसरी सीतात आई. सीताही त्या ठिकाणी आलेल्या आहे, प्रभू रामचंद्रही आलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्र सीता माता यांची नजरानजर झालेली आहे. जादू भरी तोरी श्याम रे अखिया, जादू भरी तोरी श्याम रे अखिया. प्रभू रामचंद्राला सीता मातेने पाहिलं, सीता मातेने प्रभू रामचंद्राला पाहिलं. आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्र सीतेला आणि सीता प्रभूला सांगते, आता तुमच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये कोणी नाही. प्रभू सुद्धा सांगतात, सीते आता तुझ्याशिवाय इतर ज्या स्त्रिया आहेत त्या मला कौशल्या मातेप्रमाणे आहेत. तिथंच दोघांचं लग्न मनोमन जमलंय. प्रभूचं दर्शन घेऊन सीता माता गौरीच्या मंदिरामध्ये गेलेली आहे, गौरी वंदना केलेली आहे. गौरीनं सीता मातेला आशीर्वाद दिला, शुभ शकुन दिला. जानी गौरीशीय मूल मंगल मूल बाम अंग फरकन लागे. सीतेला अत्यंत उत्साह अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि उजव्या हाताचं जे फूल आहे, माळ आहे, सीतेच्या समोर खाली पार्वती मातेनं दिलेले आहे. अर्थात शुभ शकुन प्राप्त झाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी सामोरे येतात. ज्या वेळेला एखादं काम यशस्वी होणार आहे, अनामिक अंतःकरणामध्ये काहीतरी उत्साहाचा संचार होतो आणि ते काम नक्की होत असतं. आणि एखादं काम जर होणार नाही तर त्याही वेळेला मनामध्ये काहीतरी अशी डासडूस चालू असते, आता हे होईल का नाही होईल बाबा.
आपला सुरुवातीचा उत्साह यश अपयश ठरवत असतो. एखाद्या घरामधला एखाद्या घरातला तरुण मुलगा किंवा काहीतरी घटना जर घडणार आहे, काहीतरी संकेत घराला मिळतो. तुम्ही माना अगर न माना, आई शेतामध्ये गेलेली आहे, लेकुरवाळी माऊली, तिचं 4 महिन्याचं 3 महिन्याचं लेकरू घरी आहे. आई शेतामध्ये आहे. त्या लेकराला भूक लागली, लेकरू टाहो फुडून रडायला लागलं, तर ती आई शेतामध्ये आहे. त्या आईला देखील जाणवतं की माझं लेकरू घरी रडत आहे. हा अनामिक धागा आहे महाराज. आपल्या घरातल्या माणसाला काही जर दुःखद घटना घडणार आहे तर कोणाला तरी कुठंतरी टच झाल्याशिवाय राहत नाही. असा अनेकांचा इतिहास आहे. होतं ते. माना अगर न माना, याला शुभशकुन किंवा अपशकुन म्हणतात. ज्ञानोबरांना तो शुभशकुन जाणवला. पहिलं तो गे कावू कोकत आहे, काय शकून गे माये सांगत से विठ्ठल 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 विठ्ठल. तात्या त्या कन्नड तालुक्यात गेलो होतो. सकाळचं कीर्तन होतं हनुमान जन्माचं, आणि तिथं काकडा चालू होता. काही महिला मंडळी काकडा करत होत्या, लक्ष्मणराव, आणि ते अभंग म्हणत होत्या. पहिलं तो गे कावू कोकता आहे, काव 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 काव. म्हणलं वा 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 वा. असं दणका चालला होता त्यांचा. पहिलं तो गे कावू कोकत आहे, काव 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 काव. तेव्हा कावळा आला ते, तेव्हा हजर आहे. त्यांनी सांगितलं बाबा काळजी करू नका. मग कीर्तन झाल्यानंतर त्या माऊलींना भेटलो. म्हटलं हे काव काव कुठं आहे? ते म्हणलं आमच्या मनाचं आहे. म्हणलं ठीक आहे बाबा. मला म्हणलं मालिकेतल्या म्हणत जा, असं काही म्हणत नका जाऊ. अलीकडे खूप निघालं. माठाला गेला तडा आणि वाकून टाक सडा. रामकृष्ण आहे. प्रासादिकता कमी कमी होत चालली महाराज. मला मुद्दा सांगायचा आहे. तो कावळा आरू लागला. पहिलं तो गे कावू कोकत आहे. ज्ञानोबा सांगता शकून गे माये सांगतसे, माझा परमात्मा मला भेटणार आहे. अशा स्वरूपाचा शुभ शकुन तो सांगू लागला. आपल्याकडे शकुनाचं वर्णन केलेलं आहे. शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. काय बघतो? निर्गुण निराकार दादा माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन सांगावया आले यमाई माझे नाव, शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा, टाळी वाजवा टाळी. शकुन सांगावया आले यमाई माझे नाव, शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. पृथ्वीवरती दादा एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघांचा विवाह लागेल. बहीण भावाचा विवाह लागेल. 5 वर्षाची नारी व्रतार मागेल, 6 वर्षाची बाळा गर्भीन राहील. असं वर्णन केलेलं आहे. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकुन सांगावया आले यमाई माझे नाव, शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. माहुर माझे गाव, निराकार यमाई माझे गाव, शकुन सांगावया आले यमाई माझे गाव, शकुन सांगावया आले यमाई माझे गाव. एक विपरीत होईल, काय ते पुत्र होईल तो विपरीत घडेल. पुत्र होईल तो पित्याचा वैरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. व्रतार सोडोनी घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकुन ऐकावा निर्धारी. अनेक पद्धतीने संतांनी या शकुनाचं वर्णन केलं. त्याच पद्धतीनं ज्ञानोबांनी शुभ शकुनाचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाला सांगतायत पहिलं तो गे कावू कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे. ज्ञानोबा त्या कावळ्याला सांगतात, हे कावळ्या तू उडून जा, पण जात असताना मला मात्र हा शकुन सांगून जा. रे उड रे कावू तुझे सोन्याने मडविन पावो, उड रे कावू तुझे सोन्याने मडविन पावो, उड रे कावू तुझे
पावो उडरे गाव तुझे सोन्याने मडविन पावो उडरे काऊ 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 तुझे सोन्याने मडविन पावो उडरे कावो तुझे सोन्याने मडविन पावो उडरे गाव तुझे सोन्याने मडविन पावो उडरे कावो तुझे सोन्याने मडविन पावो उडरे गाव तुझे सोन्याने मडविन पावो उडरे कावो तुझे सोन्याने मडविन पावो पाहुणे मंदिराला घरात येते दोघे काऊ पहिलं दोघे काऊ आहे पहिलं दोघे काऊ आहे पहिलं दोघे काऊ आहे पहिलं दोघे वा नारायणराव, तुकोबारायांच्या अभंगाला चाली लावणं तशा सोप्या आहेत, पण ज्ञानोबारायांच्या अभंगाला चाली लावणं त्या मानाने अवघड आहे. त्यातल्या त्यात निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगाचं तर याच्यापेक्षा अवघड आहे. बरे आपले ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा किती गोड मस्त चाल लावली. उडरे काऊ तुझे सोन्यानी मडविन पावू उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ पाहुणे पंढरी राहू घरात येती पाहुणे पंढरी राहू घरात येती पहिला तो गे काऊ कोकता पहिलं तो गे काऊ कोकता. अभंगाची प्रस्तावना. अभंगाच्या पहिल्या चरणाचा अल्पमतीप्रमाणे थोडासा विचार केलाय. आपली वेळ तशी संपलेली आहे. 3:30 ते 5:30 वाजलेले आहेत. 2-5 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. काळजी करू नका. विठोबार कुमार अशाने कुठं देव येत असतो का? अशी टाळी कशी वाजली पाहिजे? तुमच्याकडे पाऊस आहे का? पाऊस भरपूर आहे का? लागतो आणखी थोडा पाहिजे का? अजून पाहिजे ना? मग मुसळधार पाहिजे का असा बुरबुर पाहिजे? मुसळधार पाहिजे. आपली टाळी कशी वाजली पाहिजे? बुरबुर. मुसळधार टाळी वाजली पाहिजे. मुसळधार पाऊस पडेल. यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ केला की पाऊस पडतो. आपल्याकडे कोणता यज्ञ? हा नाम यज्ञ आहे, हा वाघ यज्ञ आहे, हा अन्नदानाचा यज्ञ आहे. आणि ते टाळी सुद्धा वाजली पाहिजे. जोरात टाळी वाजली पाहिजे. जोरामध्ये टाळी वाजवणारा मनुष्य मरेपर्यंत जगतो. त्याला काय धोका होत नाही. पण टाळी जोरात वाजली पाहिजे. अहो ब्लॉकेज राहत नाही. ब्लॉकेज टाळी जर जोरात वाजवली ना, जर काही ब्लॉकेज असतील 2-3 काही 80-85-90% ब्लॉकेज राहत नाही. अनेकांचे अनुभव आहेत. तुम्ही टाळी वाजून पहा, मला नक्की फायदा होणार. अटॅक येणार नाही, अर्धंगवायचा झटका येणार नाही. तुम्ही मरेपर्यंत जगणार म्हणजे जगणार, गॅरंटेड. काहीच अडचण नाही. पण त्याच्याकरता हात वरती करून मोठ्या प्रेमानं टाळी अशी हळूच नाही वाजवायची, जोरात. 5ही बोटाला टच झाले पाहिजे, जोरात लागले पाहिजेत. आणि पायाच्या नखापासून तर डोक्याच्या सिंडीपर्यंत अशा वेदना थोड्या बहुत जाणवल्या पाहिजे. ब्लॉकेज निघून जातील, काही त्रास होणार नाही, तुम्हाला आनंद मिळेल. टाळी वाजून पहा. विठोबार
कुमाई अशाने काम जमत नाही, आवेश असला पाहिजे. सीमेवरती ज्या वेळेला जवान लढण्याकरता जातात, आवाज देतात वंदे मातरम, रक्त संचारलं पाहिजे. मावळी लढायला जाते त्यावेळेला हर हर महादेव. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजीने आवाज दिला हर हर. एक मावळा म्हणतात महादेव. तानाजी म्हणे पळ घरी, इथं थांबू नको, तुझं काम नाही इथं. आवेश आला पाहिजे, भजनामध्ये आवेश असला पाहिजे. गाये नाचे पुढे आपल्या मुळमुळीत भजन नसावं. उगा आपलं भजन ते ओंगळवाने बाग गेला शिन गेला, नाही जमणार ते. आवेशामध्ये भगवंताला आवडेल असं भजन गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. ज्ञानोबराय कावळ्या बरोबर संवाद साधतात. हे कावळ्या उड रे काऊ तुझे, सोन्याने मडवीन पाऊ. ज्ञानोबराय त्या कावळ्याला सांगतात हे कावळ्या काळजी करू नको, लोकांच्याकडे निर्जीव सोनं आहे पण माझ्याकडे सजीव सोनं आहे. चाल, तुला जेवढं पाहिजे तेवढं सोनं देतो. कारण ज्ञानोबरायच्या दारात कशाचं पिंपळ आहे तात्या? सोन्याचं पिंपळ आहे. तुम्ही पाहिला तात्या? तुम्ही पाहिला? तुम्ही कुणी पाहिलं सोन्याचं पिंपळ? मी तर जवळजवळ 8-9 वर्ष राहिलो, मला तो पिंपळाचाच पिंपळ दिसला. तुम्हाला सोन्याचं दिसला? सोन्याचा अर्थ असा आहे सुखाचा पिंपळ आहे. काय करू शकणार नाहीत ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांच्या सारखा चमत्कार या जगाच्या पाठीवरती कोणी केला नाही. एक 16 वर्षाचा तरुण श्री क्षेत्र निवास या ठिकाणी 9033 ओव्या, आपलं आयुष्य गेलं तरी त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला लागत नाही अशा ओव्या सांगू शकतो, लिहू शकतो. याच्यापेक्षा कोणता मोठा चमत्कार असला पाहिजे. ज्ञानोबराय त्या कावळ्याला सांगतात हे कावळ्या तुझे पाय ही सोन्याने मडवीन बाबा, सोन्याने मडवीन पाहू. तो कावळा हुशार होता, त्यानं बरेच कीर्तन ऐकले होते. त्यांनी सांगितलं ज्ञानोबराय सोन्याचं काय करायचं आम्हाला, सोनी रुपये आम्हा सोनी रुपये आम्हा मृतके समान तुम्हा. काय करायचं आम्हाला सोन्याचं नको. पण ज्ञानोबराय सांगतात सोन्याने तुझे पाय मडवतो पण पाहुणे पंढरीराव घरात येते. पाहुणा पांडुरंग परमात्मा आमच्या घरी येईल का तेवढं मला सांग. या जगामध्ये 3 प्रकारचे पाहुणे आहेत. एक आहे भगवंत पाहुणा, एक आहे संत पाहुणे आणि एक आहे जीव पाहुणा. विठ्ठला 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 देव घरा आला आला, देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव घरा आला हा पांडुरंग परमात्मा पाहुणा. तो पांडुरंग पाहुणा आपल्या घरी यावा. तुकोबाराय किती गोड बोलतात. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडके जर. पाहुणे घराचे आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडके जर. मला फक्त पाहुण्याकरता बोलायचंय. भगवंत पाहुणा. काही ठिकाणी संत पाहुणे आहेत. संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं धृतराष्ट्रा काय झालं, भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुना करता या ब्रह्मरसाचं जेवण भोजन ठेवलंय, पण आम्ही सहज म्हणून तिथे पाहुणे म्हणून पातलो. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, तरी तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. अनेक ठिकाणी या पाहुण्यांचं संत पाहुण्यांचं वर्णन आहे, काही ठिकाणी भगवंत पाहुण्याचं वर्णन आहे. आणि चला जीवरूपी पाहुणा, जीवरूपी आपण सगळेजण काय आहोत,
आता मला सांगा, आपण या परिसरामध्ये जन्माला आलेलो आहोत, पण या ठिकाणचे आपण पाहुणे आहोत का मालक आहोत? बोला बोला बोला. आपण या ठिकाणचे मालक आहोत का पाहुणे आहोत? काय हिंमत आहे आपली मालक म्हणण्याची? कारण जो 7/12चा उतारा आज आपल्या नावावरती आहे, तो काल कोणाच्या नावावरती होता? आपल्या पप्पाच्या नावावरती, आणि त्याच्या अगोदर त्यांच्या पप्पाच्या नावावरती, त्याच्या अगोदर त्यांच्या पप्पाच्या नावावरती, आणि आता आपल्या नंतर आपल्या मुलांच्या नावावरती, त्यांच्या नंतर त्यांच्या मुलांच्या. म्हणजे आपण मालक नाही, आपण काय आहोत? वस्ती करा वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, यमाचा पाहुणा प्राणी होय. वृत्ती भाव धरी रे करुणा, पुढे शांती दया पाहुणा हरी करी. अशी थोडी सवय लागली पाहिजे आपल्याला. ज्ञानेश्वरीमध्ये कावळा किती वेळा आला, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पोपट किती वेळा आला, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये गुढीपाडवा किती वेळा आला, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये दिवाळी शब्द किती वेळा आला, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये भक्तराज किती वेळा आला, गीतेमध्ये संजय किती वेळा बोलला, भगवंत किती वेळा बोलले, अर्जुन किती वेळाला बोलले, धृतराष्ट्र किती वेळेला बोलले. असं संशोधनात्मक आपण थोडा थोडा करून अभ्यास करत राहिलं पाहिजे. त्याचा नक्की जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहत नाही. पाहुणा आहे. ज्ञानोबा बोलतायत, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा कैती. कावळ्याने सांगितलं, ज्ञानोबा आम्हाला सोनं नको, काहीतरी खाण्याकरता द्या. ज्ञानोबा सांगू लागले कावळ्याला. कावळ्याने खाण्याकरता मागितलं. ज्ञानोबा सांगतात, ठीक आहे बाबा, दुधे भरोनी दही भाताची उंडी, लावीन तुझे तोंडी, जीवा पळी त्याची गोडी, सांग वेगी. कावळ्याला आवडणार खाद्य दही आणि भात. आपण पिंडदानाच्या वेळेला काय करतो? भाताचा पिंड करतो. कावळ्याला ते आवडतं. ज्ञानोबा सांगतात, तुला आवडतं ना, मी देतो. कावळ्याने सांगितलं, कोणत्याही गावाला गेलं तरी तेच. आम्ही आळंदीला होतो ना, त्यावेळेला मधुकरी असायची. मधुकरीमध्ये बाजरीच्या भाकरी आणि घेवडा कायम ठरलेला, बदल होत नव्हता. कंटाळा यायचा खाऊन खाऊन. दिंडीच्या वाटेने शिरा आणि भात, शिरा आणि भात. मग माणसं म्हणतात, चपाती द्या भाऊ असली तर, लसणाची चटणी, किंवा मग जरा ठेचा द्या, ठेचा. जरा बदलून असलं पाहिजे. त्या कावळ्याने सांगितलं, बरोबर आहे, जाईन तिथं दावा असो किंवा आणखी काही असो, ते आमच्या वाट्याला ठरलेला आहे तो भाताचा पिंड नको. दैभाताची उंडी लावीन तुझे तोंडी. पण ज्ञानोबा सांगतात, जीवा पडी त्याची गोडी, सांग वेगी. ज्ञानोबा सांगतात, बाबा ठीक आहे, हे नाही आवडलं ना तुला, दुधे भरून वाटी, लावीन तुझे ओठी. दूध भरून वाटी, तुला वाटीभर दूध तुला देतो, तुझ्या ओठाला लावतो. पण सत्य सांग गोठी विठो येईल का, तो पांडुरंग परमात्मा येईल का, ती गोष्ट मला सत्य म्हणून सांग. कावळ्याने सांगितलं, ज्ञानोबा आहे, मला ओठच नाही. मग तुम्ही ही वाटी वाटी भरून दूध देता कसं? काहीतरी खाण्याकरता द्या. मग आंबिया डहाळी, फळे चुंबी रसाळी, आजीची काळी शकून सांगे. ज्ञानोबारायांना कावळ्याने ज्या वेळेला सांगितलं खाण्याकरता द्या, त्यावेळेला ज्ञानोबा सांगतात, पलीकडे सुंदर पद्धतीने आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला सुंदर पद्धतीने आंब्याचे फळं लागलेले आहेत, जा आणि त्या फळांचा आस्वाद घे. पण अट मात्र एवढीच आहे, आजीची काळी शकून सांगे. ज्ञानोबा कावळ्याला सांगतात, हे कावळ्या, वेळ आता झालेली आहे, माझ्या मनातला अंतरातला भाव जाणून घे, आणि पांडुरंग परमात्मा तो पाहुणा आमच्या घरी येणार आहे का, तो निरोप तो शकून मला सांग. शेवटचा देव माने जानी जे खूप